राजा मला नऊवारी साडी पाहिजे, मला बंगला नको गाडी पाहिजे.
मत लो क्योंकि अमेजिंग इंफॉर्मेशन मिलने वाली है। कोई भी लीव नहीं। यस यस, लास्ट तक बने रहना है, लीव व्हायचं नाही कुणी। यस रेखा मॅम कंटिन्यू। येस येस कंटिन्यू। पण मग हे असं दुसऱ्यांना सांगायचं तर मग आपण चांगला म्हणून दाखवायला लागत आहे ना. कारण आहेत त्यांचे बरेच गेस्ट ना, टीम झालेले आहेत. येस कोणी लिव व्हायचं नाहीये। त्यांची टीम लातूरला आहे, तिथूनच राहते जास्त करून लोक. हां हां नाही घरी करत आहेत. 7:30ला सर्व करतो, 5 वाजता मी एक केली बॅच. ते 40-70 आहे आता 71 आहे. फीज नाही, आपण जे हे घेतो ना न्यूट्रिशन हे तर फ्री सगळं. एका महिन्यात आम्हाला 1 लाख रुपये भेटलेले. म्हणजे काम होईल तसं राहते ना, लोक जसे न्यूट्रिशन घेतील ना त्याच्यावरती राहते कमिशन. गेट टीमच्या रेसमध्ये हवं पण जरा कमी पडते, थोडं कमी पडतंय. आपलं ते दुसरे त्यांनी केलं, मिसेस चांगला रिझल्ट आहे. ते पीसी म्हणजे पाळी येत नाही लागते, डॉक्टरांकडे पाळी यायची. त्याने जॉईन केलं तर 1-2 महिन्यामध्ये रिझल्ट आला. नंतर परत ते कंटिन्यू करायचे ना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर परत येऊ शकतो. आता परत त्याने सोडून दिलं. कारणच काय ते आपल्या ह्या हरिचंद्र भोळे सर नाही आणि आमच्या गावाची आमदारांची मेसेज जॉईन झाली आज काम ते सगळे त्याचं वेगळं चालतं. पण हे आमच्या गावाचे आमदार आहेत त्यांची विशेष तिचा आयडी दुसरीकडे होता, तिकडून काय तिला रिझल्ट होता, तिकडे काही रेकॉर्ड घेत नसते ना. फक्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या बॅचेस आहेत ना, म्हणजे लाखो लोक आहेत, पण फक्त देवावेलने 4 बॅचेस दिवसभरातल्या. पण देवावेलचे कमीत कमी 20 कॉलेज 20. तर प्रत्येकाने 4 सकाळच्या 3 बॅच आणि संध्याकाळी 1 बॅच. तसे बाकीचे आहेत ना ते अजून सकाळी 1च बॅच घेतात. 5:30ला सुरुवात म्हणजे 1.5 तास 1च बॅच चालवतात. म्हणजे पहिला अर्धा तास पूर्ण माहिती वगैरे, पाऊण तास वर्कआउट, नंतर मग सगळ्यांचे रिझल्ट वगैरे. आमच्याकडे छोटे छोटे सेशन आहे. 5 वाजता सुरू झालं ना, पावणे 6ला संपतं. पण अर्धा तासामध्ये सगळ्यांचे रिझल्ट वगैरे
त्याच्यानंतर 6:15ला दुसरी सुरू होते. आता ही 7:10 पर्यंत संपेल. मग 20 मिनिटं त्यांचे रिझल्ट वगैरे 7:30 म्हणजे रिझल्ट म्हणजे त्यांना काय रिझल्ट आले तसं ते शेअर करतो. मग जे नवीन येतात ते ऐकतात ना, त्यावेळी त्यांना वाटतं का नाही, यांचं आलं म्हणजे आम्हाला करायचं. बरोबर येते आता हे उमरगावावरनं यांनी 35 किलो वजन कमी केलंय. उमरगावमध्ये नाही जे आता करत आहे उमरगावमध्ये 2च रिझल्ट काढले. एक तर ऑटोवाली होती आमच्याकडे आलेली पहिली, म्हणजे आम्ही सेंटर खोललं, आम्ही वर्कआउट करायचं आणि ती बघायची आहे आता. मग मी यशला घेतलं दुकानावर थांबायचं ती आली. पण तिला जॉईन केलं होतं, पण पुढचं काय माहीत नव्हतं. ते काहीतरी पितात ते कितीला भेटतं मग ते तुम्हाला समजून सांगतो. ती 350 रुपये घेऊन आली होती. आता नुसतं एनर्जी म्हणलं तरी 950 रुपयाला भेटते आणि पूर्ण किट 5000 भेटते. तेव्हा आम्ही जेवण झालं तर 3200 रुपयाला भेटते. आता त्यांची मागणी अशी वाढत चालली, तर मग ते 350 रुपये घेऊन आले. आणि जेव्हा तिला 5000 सांगितले ना, ती लहान मुलीचे पैसे पण गेले, ते रिटर्न गेली. पण मग तिला समस्या बनून टाकली, माझे मिस्टर पैसे तिला आम्ही त्याला हेल्प केलं, किट दिलं म्हणलं हळूहळू पैसे देतले ते. पण ती गरीब असल्यामुळं मग तिनं ते घेतलं ना, तर मग ते प्रॉपर फॉलो केलं. तर मग तिचा 5-10 किलोचा रिझल्ट आला ना, तसं येईना तिला. मग ही पण जॉईन झाली. तिनं तिचा नवरा इंजिनियर, म्हणजे असं मशिनी वगैरे करतो, त्यामुळे पैसे वगैरे आहेत त्यांच्याकडे. इकडं शांतीवनमध्ये हिचा पण चांगला रिझल्ट. मग या दोघींना बघूनच उमरगावमध्ये लोक आयडी तर भरपूर झाल्या, खात्याने काही येत पण ते टिकत नाही ना, तिकडे येतात जातात चालेल. आता हे डॉक्टर आहेत विक्रमगडचे, 14 किलोमीटर चालायची सकाळी, पण काही वजन कमी होत नव्हतं. तर आमच्याकडे एक प्रताप फुले म्हणून जॉईन होते. त्यांनी सुरुवातीला 10-15 दिवसातच 2-3 किलो वजन कमी केलं आणि स्टेटसला फोटो ठेवला. यांनी लगेच त्यांना कॉल केला का म्हणजे कसं काय वजन कमी झालं एवढ्या दिवसामध्ये. ते जॉईन झाले तर आता 3 वर्ष वजन आहे, 20 किलो वजन कमी केले. ते पण नेहमी वर्कआउट करतात, मोठं हॉस्पिटल येतं म्हणलं तरी सुद्धा वर्कआउटला कधी आमच्या बिल्डिंग मध्ये बॉडी एकदम फिट, तिथे कुठं फॅट नाही, काही नाही, काहीच नाही. परंतु एक दिवस अचानक बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडली. दरवाजा कसं तरी त्यानं मला वाटतं चक्कर येऊन पडल्यानंतर ट्राय केला असेल उघडायचं, उघडला. आणि मग मिसेसला थोडा आवाज वगैरे आला असेल पडल्याचा, ती गेली तर काय म्हणजे पडून गेले खाली, तर उचलता सुद्धा येणं म्हणून. आणि मग आणलं चेकिंग वगैरे केलं काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरी सुद्धा डॉक्टरांनी 1 महिना आराम करायला लावलाय. काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. चेकिंग केलं म्हणून काही समजलं डॉक्टरांना, समजलं असेल काहीतरी कसं चेक करता येईल. ओबेसिटी कारण यस यस, बहुत बढ़िया, खूप अमेझिंग एक्सरसाइज. तर सर्वांनी आपल्या जागेवर बसायचे. झालेला एक मनाचा व्यायाम आपल्याला करायचे, हात जोडायचे, जागेवर बसायचे. यस, बहुत बढ़िया.
पैसा दिलेला आमच्या पुढे 2 वर्षात जॉईन झाली बरं का. शिक्षण खाल्लं. शिक्षण खाल्लं. नंतर आम्हाला सांगायचं की मी चांगलं नाही आहे. जाणवायास दुर्बलांचे दुःख आणि एक वर्ष जाणवायास दुर्बलांचे दुःख आणि देवत्यारा हो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया घनभेदनाची आसदे सामर्थ्यया शब्दास आणि अर्थया जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. वर्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो